तर रायगड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसाचा जोर वाढल्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। रायगड जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। रायगड जिल्ह्याला सर्वदूर मुसळधार पावसानं झोडपून काढले। कर्जत, पाली, नागोठणे, कोलाड, रोहा, महाड आणि पोलादपूर या सर्व ठिकाणी पावसानं जोरदार बॅटिंग केली। महाड येथील सावित्री नदी, रोहा येथील कुंडलिका तर नागोठणे येथील आंबा नदीने देखील धोका पातळी ओलांडली आहे। गेले 2 दिवस पावसाने झोडपलेले आणि याचाच परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व नद्या तुडुंब भरून वाहत आहेत। मी आहे आंबा नदी, नागोठणे या ठिकाणी आणि आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की शाळा असेल, ही शाळा पूर्णपणे पाण्यामध्ये व्यापलेली आहे। या ठिकाणी आपण जर पाहू शकता की घरं पूर्णपणे गेलेली आहेत। नागोठणे परिसरात मुसळधार पावसानं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। संपूर्ण शहर आंबा नदीच्या विळख्यात सापडलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी नागोठणे शहराला भेट देत पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय। पाण्याची पातळी वाढत जात आहे आणि आता त्या तिन्ही नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत। आम्ही सर्व किनाऱ्यावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जागोजाग आपल्या सगळ्या टीम सतर्क आहेत। महाड या ठिकाणी आपली एनडीआरएफची टीम कार्यरत आहे आणि तसेच नागोठण्यामध्ये आता मार्केटमध्ये पाणी गेलं होतं, तिथे मी आता जाऊन आलो। त्यानंतर कोळीवाड्यामध्ये पाणी गेलं होतं, त्या कोळीवाड्याच्या लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे। मागील महिनाभरापासून 3 वेळा महाडच्या वेशीवर दस्तक दिलेल्या सावित्रीनं अखेर बंद झुगारून प्रवेश केलाय। सावित्री नदीतील आलेल्या या महापुराच्या पाण्यानं महाड शहराची 3 दिशांकडून कोंडी केल्याचं चित्र अनुभवायला मिळालं। पुराच्या पार्श्वभूमीवर आमदार भरत गोगावले यांनी महाड शहरातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला। पण महाड शहरामध्ये आतापर्यंत जेवढा पाऊस झाला त्याचा आम्हाला म्हणजे दुकानदारांना काय अजून अडचण निर्माण झाली नाही, ती होऊ नये तेवढी आम्ही काळजी घेतोय। सर्व अधिकारी वर्ग अलर्ट आहेत, कुठेही अडचण येणार नाही अशा प्रकारचं नियोजन आहे आमचं। आणि बघूया, शेवटी निसर्ग आहे, किती पाऊस किती प्रमाणामध्ये अजून राहतोय, बंद होतोय। जर आता थांबला तर ठीक आहे, नाही थांबला तरी आपली यंत्रणा सर्व सज्ज आहे। रोहा तालुक्यात पावसानं थैमान घातल्यानं कुंडलिका आणि महिसदरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं अनेक गावात पाणी भरण्यास सुरुवात झाली। रोहा बाजारपेठेत पाणी शिरल्यानं दुकानदारांसह छोट्या व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाल्याचं बघायला मिळालं। त्या पार्श्वभूमीवर रोहा शहरात आपत्कालीन टीम तैनात करण्यात आली आहे। अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढलं जातंय। सर्वांना हीच विनंती आहे, पोलीस प्रशासन अलर्ट आहे, नगर परिषद त्याचप्रमाणे महसूल विभाग यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत। सर्व नागरिकांना एवढेच आव्हान राहील की कुठल्याही अशा बिकट परिस्थितीमध्ये आपण स्वतः जाऊ नये। कर्जत तालुक्यात उल्हास नदीच्या प्रवाहातून चालत जाणं एका युवकाला भोवलंय। पाण्याचा जोर असल्यानं गणेश पवार नावाचा तरुण वाहून गेला। बेंडसे गावाजवळ त्याने नदी किनारी झाड पकडल्यानं तो बचावलाय। कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये पावसानं थैमान घातले। नेरळ मुरबाड रस्त्यावर पाणी आलं असून दहिवली पूल, नेरळ शहर आणि कळंब जोडणारा पूल पाण्याखाली आलाय। नेरळ रेल्वे स्थानकातही पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात 3 ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या। परिणामी रस्त्यावर माती आल्यानं मार्ग बंद करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।